हाय. आता काय झालं माहिती का, मी ना बडबड करायला लागले आणि व्हिडिओ स्टार्टच केला नाही. असो, आज शनिवारचा असतो आमचा आठवडे बाजार आणि त्यात माझी मुलगीला होती आज सुट्टी. मग काय माझी झाली फजिती. आज तिला एका हातात तिला धरलं, एका हातात पिशवी धरली आणि मग निघाले बाजाराला. 4-5 वाजता बाजाराला गेल्यानंतर तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही 4-5 वाजता बाजारात जर जात असाल तर पाय ठेवायला जागा नसते बाजारामध्ये. ठीक आहे, कशी तशी ना बाजार केला. म्हटलं आता आपली मुलगी आहे, जास्त गर्दीत घुसू नये. कारण कसं आहे, मला तिला काही कडेवर घेता येईना, कारण पिशवीत सामान असल्यामुळे एका हातात तिला मला धरावं लागत होतं. आणि म्हटलं गं त्याचं पाय वगैरे कोणाच्या तरी पायाच्या खाली, म्हटलं आपण जरा साईडला व्हावं कुठली तरी, मग गर्दी म्हणजे अशी कमी झाली तर आपण निघून जाऊ कुठून तरी वाट काढून, असं म्हटलं विचार केला. म्हणून मी साईडला थांबले. आणि साईडला थांबल्यानंतर माझं एक ऑब्झर्वेशन सांगते मी तुम्हाला. समोर 2 आहे ना दुकाने होती. आता 2 दुकाने कशी होती, एक ऑलरेडी दुकान आहे ना ते लागलेलं सकाळपासून, आय थिंक तो दादा आलेला आणि त्याचं कपड्याचं दुकान होतं. त्याच्या शेजारी एक माणूस बसणार होता, तोही कपडेच घेऊन बसणार आहे ना. आता कोइन्सिडेंस काय झाला की दोघांची कपड्यांची जी व्हरायटी आहे ती सेम होती लेडीजची. ठीक आहे, तर हा जो पहिला दुकानवाला होता ना, तो काय त्याला बसू दे ना, म्हणे इथं बसू नको, इथं बसू नको, असं अमुक तमुक. तोही तिकडनं हाले ना, त्यालाही तिथंच बसायचं होतं, तिथं जागा भेटलेली म्हणून. आता त्यांच्या दोघांची वादावाद सुरू झाली. माझ्या डोक्यात असा विचार आला, म्हणजे मी ते पहिला जो दुकानवाला होता त्याच्याकडे बघून माझ्या डोक्यात हा विचार आला की जाऊ देणार बाबा, बसू दे त्याला तिथं बसायचं. तर तुझ्या हातातलं, तुझ्या पाकिटातलं, तुझ्या पदराचं कोणी हिसकवून घेऊन जाऊ शकतं, पण तुझ्या नशिबातलं घेऊन नाही जाऊ शकत. जे तुझ्या नशिबात आज बाजारामध्ये जेवढे पैसे तुला भेटणार आहे तेवढंच तुला भेटेलच ना. तू कशाला जास्त लोड घेतो, असं मला त्याला म्हणायचं होतं. पण नंतर मी असा विचार केला की जाऊ दे, आपण कशाला कोणाच्या फाटक्यात पाय घालायचं. सिच्युएशन काय, आपण करतोय काय म्हणून मी कल्टी मारली. तर ह्यावर तुमचं काय मत आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडलास तर नक्की शेअर करा, कॉमेंट करा. बाय.